दिवाळी सण हा रोषणाईचा आणि हिंदू संस्कृतीतील एक मोठा सण आहे. 5 दिवस चालणाऱ्या या सणामध्ये प्रत्येक दिवशी काही ना काही खास असते. आपल्या सणामध्ये केवळ सेलिब्रेशन नाही तर रीतिरिवाज हे संस्कारामध्ये बांधलेले आहेत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ही भारतीय सण साजरे करणे हितावत आहे. मात्र बदलत जाणारी लाईफस्टाईल आणि त्यातून होणाऱ्या बदलामुळे आज सणाचे स्वरूप देखील बदलत चालले आहे. नमस्कार, माझी माईमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान केले जाते. तर हे यमदीपदान या दिवशी का केले जाते आणि ते यमदीपदान कसे करायचे याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. यावर्षी 10 नोव्हेंबर 2023 रोजी धनत्रयोदशी आहे आणि या दिवशी यमदीपदान करणे आवश्यक असते. असे केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. संपूर्ण वर्षातील हा एकमेव दिवस आहे ज्यात मृत्यूची देवता असलेल्या यमराजाची पूजा केली जाते. जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणी मात्राला एक ना एक दिवस मृत्यूला सामोरे जावे लागते. मात्र कधी कधी अकाली मृत्यू होतो. असा अकाली मृत्यू होऊ नये यासाठी यमदीपदान केले जाते. धनतेरस किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करण्याची प्रथा आहे. दिवाळीच्या दिवसात घरात रोषणाई आणि दिव्यांची आरास केली जाते. मात्र यमदीपदान ही काही गोष्टींमुळे अत्यंत खास आहे. यमदीपदान करून पुढील वर्षासाठी अपमृत्यू होण्याचं संकट टळावे याकरिता प्रार्थना केली जाते. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. या दिशेकडून घातक लहरी प्रवाहित होत असतात. त्यामुळे त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम टळावा याकरिता कणकेचा दिवा दक्षिण दिशेला लावला जातो. काही ठिकाणी एक दिवा लावला जातो तर काही ठिकाणी 13 दिवे लावले जातात. यामागे कारण म्हणजे या देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या लहरी या नरकात वास्तव्यात असतात आणि त्याचा कालावधी हा 13 दिवसांचा असतो. त्याचबरोबर असेही मानतात की 13 या संख्येमध्ये यमाला तृप्त करण्याचे सामर्थ्य असते. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की देहात 13 प्रकारचे सूक्ष्म वायू असतात आणि त्यामुळेच आपला देह हा सजीव म्हणजे आपण जिवंत असतो. या 13 प्रकारच्या वायूंच्या पैकी कोणताही एखादा वायू जरी कमी झाला तर आपल्या देहाला रोग लागतो, आपण बेशुद्ध पडू शकतो किंवा आपला मृत्यू देखील होऊ शकतो. 13 देव यांच्या स्वरूपात यमदीपदान केल्यामुळे या 13 वायूवर असलेले मृत्यूचे सावट हे नष्ट होते आणि आपला अकाली मृत्यू होण्यापासून आपले संरक्षण होते. मृत्यू काळ हा 13 दिवसांच्या कालचक्राच्या आत असतो. या 13 दिवसाच्या मृत्यूचे आवरण देहाभोवती वाढत जाते आणि शेवटी 13व्या दिवशी आपला मृत्यू होतो. नंतर आपला आत्मा मृत्यू लोकातून अन्य लोकात जाण्यासाठी कालाची एक एक सूक्ष्म कक्षा भेदत पुढे पुढे जात राहतो. हा प्रवास सुद्धा 13 दिवसांचा आहे. त्यामुळेच आपण 13 दिवसांपर्यंत मृत व्यक्तीचे श्राद्ध करत असतो. यमदीपदान करण्यामागचे कारण म्हणजे 13 दिवसात मृत्यूचे जे आवरण असते तर ते आपल्या देहावर वाढत जाते, त्याचा अटकाव करणे हे आहे, जेणेकरून अकाली मृत्यू होण्यापासून आपला बचाव होईल. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये 13 मातीचे दिवे देखील लावावेत. या सणाच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मातीचा दिवा प्रज्वलित करावा आणि मृत्यूपासून बचाव करण्यासाठी घराबाहेरील कचरा कुंडीजवळ दक्षिणेकडे तोंड करून ठेवावा. पहिला दिवा हा कुटुंबाला अनपेक्षित मृत्यूपासून वाचवतो. यानंतर आपल्याला दुसरा दिवा लावायचा आहे तर तो दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिवशी आपल्या देवघरासमोर तुपाचा दिवा लावल्यामुळे सौभाग्य प्राप्त होते. सौभाग्य, समृद्धी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिसरा दिवा हा लक्ष्मी समोर लावावा. चौथा दिवा हा तुळशी समोर ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती नांदते. आपले घर हे आनंद, प्रेम, शुभेच्छा आणि आनंदाचे स्वागत करण्याचे प्रतीक आहे. म्हणून 5वा दिवा हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजा बाहेर लावावा. आर्थिक संकट, शारीरिक संकट यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला 6वा दिवा हा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे. या दिवशी आपल्या घराजवळील कोणत्याही मंदिरामध्ये 7वा दिवा लावावा. सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला 8वा दिवा हा उत्तर दिशेला लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला तुपाचा लावायचा आहे. घराभोवती सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी 9वा दिवा आपल्या स्नानगृहाच्या बाहेर ठेवायचा आहे. छतावर 10वा दिवा लावा कारण ते संरक्षणाचे प्रतीक आहे. आनंद पसरवण्यासाठी 11वा दिवा हा खिडकीजवळ लावावा. 12वा दिवा हा सण साजरा करण्यासाठी टेरेसवर लावा.
13वा दिवा लावून तुमच्या घराचा चौक सजवा. तर अशा प्रकारे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी मातीचे 13 दिवे लावायचे आहेत आणि हे 13 दिवे आपल्या घराच्या आजूबाजूला लावायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक कणकेचा दिवा सुद्धा लावायचा आहे आणि तो आपल्याला यमदेवतेसाठी लावायचा आहे आणि तो दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. चला तर मग यमदीपदान करण्यासाठी कणकेचा दिवा कसा बनवायचा आणि जर का तुम्हाला कणकेचा दिवा करणं शक्य नाही झालं तर दुसऱ्या कोणत्या पद्धतीने आपण दिवा लावून यमदीपदान करू शकतो तर ते आता आपण जाणून घेऊया. अपमृत्यू किंवा अचानकपणे मृत्यू येणे म्हणजेच ॲक्सिडेंट होऊन मरण येणे किंवा साप चावून मरणे किंवा शॉक लागून मरण येणे म्हणजेच नैसर्गिकरित्या येणाऱ्या मरणापेक्षा कुठल्याही घटना किंवा कारणाने अचानकपणे येणारा मृत्यू म्हणजेच अपमृत्यू. चला तर मग जाणून घेऊया की यमदीपदान केल्याने घरावर आणि घरातील व्यक्तींवर येणारे संकट कसे टाळावे ते आणि यमाला दीपदान कसे करायचे आणि ते कशा प्रकारे करायचे असते तर याचे विधिवत आणि रीतसर पूजाविधी कसा करायचा ते जाणून घेऊया. यमदीपदान हे 2 प्रकारे केले जाते तर त्यातील तुम्ही एका कोणत्याही पद्धतीने हे दीपदान करू शकता. तर यातील पहिली पद्धत अशी आहे की यमदीपदान करताना सर्वप्रथम दाराबाहेर दक्षिण बाजूला ज्या ठिकाणी आपण हे दीपदान करायचे त्या ठिकाणी कुंकाने स्वस्तिक काढायचे आणि त्या स्वस्तिकावरती पाट ठेवायचा. त्या पाटावरती नेहमी आपण जी पंती लावतो दिवाळीला मातीची तर त्या पंतीमध्ये मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल किंवा आपण घरामध्ये जे नेहमी तेल वापरतो ते तेल घालायचं आणि नंतर ती पंती पेटवायची. नंतर ती पंती दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायची. त्यानंतर त्या पंतीमध्ये चिमूटभर साखर टाकायची आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं. त्यानंतर या पंतीची पूजा करायची हळद कुंकू अक्षता फुले वाहून आणि नंतर हात जोडून यमराजाला प्रार्थना करायची. हे यमदेवा आम्हाला तू दीपदानाने प्रसन्न व्हावे आणि मृत्यूपाशातून आम्हाला माफ करावे आणि तू अपमृत्यू आमच्या घरात होऊ देऊ नकोस अशी यमदेवाला मनापासून प्रार्थना करायची. तर आता आपण दुसरी पद्धत बघूया. तर या पद्धतीमध्ये आपण कणिक मळायची जशी आपण आपल्या घरामध्ये कणिक मळतो चपातीसाठी तर तशीच मळायची. फक्त त्यामध्ये मीठ घालायचं नाही तर त्यामध्ये हळद घालायची. 2 छोटे छोटे गोळे करायचे आणि 1 मोठा गोळा करायचा आणि नंतर मग आपण त्याचे 3 भाग करायचे आणि जे 2 छोटे गोळे केले होते तर त्याचे मुटके तयार करायचे हातामध्ये घेऊन आणि नंतर एक जो मोठा गोळा होता कणकेचा तर त्याचा दिवा बनवायचा. त्या दिव्यामध्ये तेल आणि वात घालून तो दिवा पेटवायचा आणि नंतर मग त्या दिव्याची सुद्धा आपण हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आणि तो दिवा आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा. म्हणजे दिव्याची वात ही दक्षिण दिशेला होईल अशा प्रकारे दिवा ठेवायचा आणि नंतर यमदेवाला हात जोडून प्रार्थना करायची. हे यमदेवा आम्हाला तू दीपदानाने प्रसन्न व्हावे आणि मृत्यूपाशातून आम्हाला माफ करावे आणि तू अपमृत्यू आमच्या घरात होऊन देऊ नकोस अशी मनापासून यमदेवाला प्रार्थना करायची. यमदीपदानाच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तो रात्री 8 वाजता संपणार आहे. या काळातच आपल्याला यमदीपदानाची पूजा करायची. यमदीपदान करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. तर ती अशी आहे की एकेकाळी हेम नावाचा राजा होता. दैवी कृपेने त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. ज्योतिषाने मुलाची कुंडली तयार केली तेव्हा त्यांना कळाले की ज्या दिवशी मुलाचे लग्न होईल त्याच्या 4 दिवसांनी मुलाला मृत्यू येईल. हे जाणून राजाला खूप दुःख झाले आणि त्याने राजपुत्राला अशा ठिकाणी पाठवले जिथे स्त्रीची सावलीही दिसणार नाही. नशिबाने एके दिवशी एका राजकन्या तेथून गेली आणि ते दोघेही एकमेकांना पाहून मोहित झाले आणि त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर 4 दिवसांनी यमराज त्या राजपुत्राचा जीव घेण्यासाठी तेथे आला. जेव्हा यमराजा राजपुत्राचा प्राण घेऊन जात होता तेव्हा पत्नीचा विलाप ऐकून त्याचेही हृदय हलले. पण त्याला त्याचे काम कायद्यानुसार करायचे होते. त्याचवेळी त्यांच्यापैकी एकाने यमदेवाला विनंती केली, हे यमदेवा, मनुष्याला अकाली मृत्यूपासून मुक्त करण्याचा कोणताही मार्ग नाही का? दूताच्या अशा विनंतीवरून यमदेवता म्हणाले, हे दूता, अकाली मृत्यू ही क्रियेची गती आहे. यातून सुटका करण्याचा सोपा उपाय मी तुला सांगतो तर ऐक. जो जीव कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशीच्या रात्री माझ्या नावाने पूजा करेल आणि दक्षिण दिशेला दीप प्रज्वलित करेल त्याला अकाली मृत्यूचे भय नसणार आहे. त्यामुळे लोक या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवा ठेवतात. हा दिवा संध्याकाळी आपण 6 ते 8 या वेळेत लावल्यानंतर त्याच्याकडे पाहायचं नाही. जरी तो वाऱ्याने गेला तरी तो परत लावायचा नाही आणि दुसऱ्या दिवशी आपण हा दिवा पाण्यामध्ये विसर्जित करायचा.
तर असा हा आजचा यमदीपदान कसे करायचे, यमदीपदान का करायचे, हा माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.